राहुल गांधी हे गांधी स्मृती भवनाच्या दिशेने निघालेले आहेत आणि हळूहळू या बसेस ज्या आहेत त्यांच्या घराचा परिसर आहे त्या ठिकाणी पोलिसांकडून बॅरिकेडिंग केलेली आहे। म्हणजे हे साधारणतः सुनारी बाग म्हणजे राहुल गांधींच्या निवासस्थानापासून निघाल्याच्या नंतर साधारणतः हे चौथी बॅरिकेडिंग असेल, कारण राहुल गांधी यांच्या घराच्या समोर पहिल्यांदा बॅरिकेडिंग केलेली होती। ती बॅरिकेडिंग काँग्रेस कार्यकर्त्यांना बाजूला सरकवली, त्यानंतर पुढे 100 मीटर अंतरावरती गेल्यानंतर दुसरी बॅरिकेडिंग होती, त्यानंतर रॅपिड ऍक्शन फोर्स आणि दिल्ली पोलिसांचं कडं होतं। मात्र ते सगळं बाजूला सारल्याच्या नंतर ही हे कडं जे आहे ते मोठं असल्याचं आपल्याला बघायला मिळते। बॅरिकेडिंग आहे, बॅरिकेडिंग हटवण्याचं काम दिल्ली जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं केलं जात आहे, कारण इथपासून पुढे काही मीटर अंतरावरती खरं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं निवासस्थान आहे। पण अमित शहाच्या निवासस्थानाच्या अगोदर खरं तर हे सगळं बॅरिकेडिंग केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। बघू शकतो आपण दृश्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती जवान आहेत, पण आता हे बघू शकतो बॅरिकेडिंग काँग्रेस कार्यकर्त्यांनी काढलेलं आहे आणि इथून राहुल गांधी यांची बस आता पुढे निघाल्याचं आपल्याला बघायला मिळते। कार्यकर्ते खूप आक्रमक आहेत, कार्यकर्त्यांचा रोष जोरदार दिसतोय, घोषणाबाजी त्यांच्याकडनं जोरदार केली जाते आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती खरं तर पोलिसांकडनं बंदोबस्त देखील ठेवलेला आहे। मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहापुढे किंवा काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणाबाजी पुढे हे बॅरिकेडिंग बाजूला निघाल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। माध्यमांच्या प्रतिनिधी देखील खूप मोठी गर्दी या ठिकाणी असल्याचं बघायला मिळतंय। काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे सगळं बॅरिकेडिंग साईडला केलेलं आहे आणि राहुल गांधी ज्या बसमध्ये आहेत, म्हणजे पहिल्या बसमध्ये असं मी जसं सांगतोय की ही जी बस दिसते याच बसमध्ये राहुल गांधी आणि त्यांचे प्रमुख खासदार आहेत। मात्र हे बॅरिकेडिंग खासदारांनी बाजूला सरकवल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळतं। इथपासून पुढे अगदी काही मीटरच्या अंतरावरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं निवासस्थान आहे, दाखवण्याचा मी प्रयत्न करतो। हे समोर साधारणतः 30-40 मीटर अंतरावरती समोरची जी लाईट दिसते त्या लाईटच्या परिसरापर्यंत म्हणजे त्या लाईटच्या ठिकाणी अमित शहा यांचं निवासस्थान आहे। पण त्यापूर्वी हे बॅरिकेडिंग किरण रिजिजू जे संसदीय कार्यमंत्री आहेत त्यांच्या घराच्या बाजूला केलं होतं। कार्यकर्त्यांना बॅरिकेडिंग सरकवल्याच्या नंतर पुन्हा एकदा पोलिसांकडनं किंवा रॅपिड ऍक्शन फोर्सच्या जवानांकडनं हे बॅरिकेडिंग पुन्हा एकदा लावण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र कार्यकर्त्यांचा रेटा खूप जोरदार आहे, कार्यकर्ते खूप आक्रमक आहेत, अशा पद्धतीचे सगळं चित्र दिसतं। एका पाठोपाठ एक 3 बसेस खरं तर या ठिकाणी आहेत, म्हणजे कार्यकर्त्यांच्या 3 बसेस आहेत आणि तिन्ही बसेस अडवण्याचा प्रयत्न दिल्ली पोलीस रॅपिड ऍक्शन फोर्सच्या जवानांकडून केला जातोय। बघू शकतोय हे बॅरिकेडिंग बाजूला केलेलं आहे कार्यकर्त्यांनी आणि त्यानंतर आता बसेस ही पहिली बस पुढे निघाल्याचं आपल्याला बघायला मिळतं। बघू शकतो बसमध्ये विशाल पाटील जे सांगलीचे खासदार आहेत ते या बसमध्ये आहेत आणि त्यांच्या पाठीमागे कार्यकर्त्यांच्या गाड्या आहेत। मात्र बॅरिकेडिंग लावण्याचा प्रयत्न परत एकदा दिल्ली पोलिसांकडून केला जातोय, तरीही सुरक्षा व्यवस्थेचा कडं भेदत आता हे सगळे कार्यकर्ते पुढे निघाल्याचं आपण बघू शकतोय। अगदी पुढे काही मीटरच्या अंतरावरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं हे निवासस्थान आहे। त्याही ठिकाणी अमित शहाच्या घराच्या बाजूला खरं तर पोलिसांकडनं बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि त्याही आता बघू शकतो म्हणजे चौथं बॅरिकेडिंग होतं जे सुनारी बाग राहुल गांधींच्या निवासस्थान आता चौथं बॅरिकेडिंग पोलिसांकडनं केलं गेलं होतं, पण ते चौथं बॅरिकेडिंग देखील या ठिकाणी बाजूला हटवल्याचं आपल्याला बघायला मिळते। धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री त्यांचा राजीनामा ही प्रमुख मागणी सभागृहामध्ये देखील काँग्रेस पक्ष आणि ते देखील लावल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर हे बघू शकतो हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घराचं समोर आपण आलेलो आहोत आणि काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक पद्धतीने इथं बघायला मिळतात। घोषणाबाजी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून इथं केली जाते। अमित शहा यांचं हे निवासस्थान आहे। तर अमित शहा यांच्या निवासस्थानाच्या समोर आता ही काँग्रेसच्या ह्या बसेस ज्या आहेत त्या आलेल्या आहेत। गांधी स्मृती भवनाकडे आता राहुल गांधी निघालेले आहेत। या एका बसमध्ये राहुल गांधी, प्रियांका गांधी हे आहेत, सगळे इंडिया आघाडीचे खासदार देखील आहेत। तशा 3 बसेस आहेत। कार्यकर्त्यांचा मोठा रेटा या ठिकाणी आहे। 100 मीटरवर पोलिसांनी या ठिकाणी बॅरिकेडिंग केलेलं आहे। मात्र त्यानंतर सुद्धा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून बॅरिकेडिंग काढलं जाते आणि पुढे या बस सरकते। मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय कृष्ण मेनन मार्गावरील अमित शहा यांचं हे निवासस्थान आहे, पण त्या निवासस्थानाच्या समोर ही बस येऊन थांबल्याचं बघायला मिळतंय। काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मोठी घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। 2 दिवसांपूर्वी खरं तर राहुल गांधी असतील त्यासह इतर नेते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी